श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे दोष नेहमी सुनेचाच. ही आली ना घरात तेव्हापासूनच सगळं बिघडलं आहे. सासूचा कडक आवाज संपूर्ण घरात घुमला. हॉलमध्ये सगळे उभे होते. वातावरण ताणलेलं आणि त्या सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे वळल्या. आदिती. तिच्या हातात चहाचा ट्रे होता. हात थरथरत होते. डोळ्यात पाणी तरळत होतं. पण ती काही बोलली नाही. आई, तू पण ना प्रत्येक गोष्टीत आदितीला ओढतेस. नवरा रोहन हलक्या आवाजात म्हणाला. मग कोणाला ओढू? तू ऑफिसमध्ये असतोस आणि घरात काहीही बिघडलं की हीच दिसते ना मला. सासूने रागाने उत्तर दिलं. आदितीचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला अजूनही समजत नव्हतं की नेमकी तिची चूक काय होती. सासू व नवऱ्याचे एका गोष्टीमध्ये मतभेद होते. त्यांचा वाद सुरू होता आणि मी फक्त चहा उशिरा दिला म्हणून सगळा दोष माझा. ती शांतपणे ट्रे टेबलावर ठेवते आणि एक शब्द न बोलता किचनमध्ये जाते. किचनमध्ये पोहोचताच तिच्या डोळ्यातलं पाणी थांबेनासं होतं. मी खरंच एवढी वाईट आहे का? तिने स्वतःलाच विचारलं. लग्नाला अजून फक्त 3 महिने झाले होते आणि ती मनापासून सगळ्यांना आपलं मानत होती. पहिल्याच दिवशी तिने स्वतःशी ठरवलं होतं, हे घर आता माझं आहे. हे लोक माझे आहेत. मी सगळ्यांना खुश ठेवेन. पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं. सासू हसून बोलायची. नणंदसुद्धा गप्पा मारायची. सासरे शांत पण प्रेमळ होते. आदितीला वाटलं किती छान घर मिळालं मला. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. लहान लहान गोष्टीवरून टोमणे सुरू झाले. आमच्या घरी असं होत नाही. तुला काहीच येत नाही का? आईने काही शिकवलं नाही का? सुरुवातीला आदिती हसून सहन करायची. नवीन आहे मी. चुकते म्हणून बोलत असतील असं ती स्वतःला समजवायची. एक दिवस स्वयंपाक करताना भाजी थोडीशी खारट झाली. हे काय केलंस तू? सासूने आवाज चढवला. आई, चुकून जरा मीठ जास्त पडलं. आदितीने घाबरत सांगितलं. चुकून? तुझ्या चुकांमुळेच घराचं सगळं वातावरण बिघडतं. तो पहिलाच दिवस होता जेव्हा दोष हा शब्द तिच्या आयुष्यात आला. त्या दिवशी आदिती खूप रडली. पण रात्री झोपताना स्वतःला समजावलं, ठीक आहे, मी सुधारेन. मी अजून चांगलं करेन. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. सगळं नीट केलं. पण तरीही चहा थंड आहे. पोळी नीट फुगली नाही. घरात नीट लक्ष देत नाहीस तू. प्रत्येक वेळी कुठल्याही कारणाने. एकच निष्कर्ष, दोष आदितीचाच. हळूहळू हे रोजचं झालं. घरात काहीही झालं की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळायच्या. एक दिवस सासू सासऱ्यांमध्ये भांडण झालं. कारण काहीतरी वेगळंच होतं. पण मध्येच सासू म्हणाली. ही आली तेव्हापासूनच घरात शांतता नाही. आदिती थबकली. मी काय केलं? काही दिवसांनी नणंद आणि सासूमध्ये वाद झाला. आई, तू माझ्यावर खूप बंधनं घालतेस. नणंद रागाने म्हणाली. मी नाही. ही तुझ्या कानात काहीतरी भरते. त्यामुळे तू आता नवीन गोष्टी करायला लागली आहेस. सासूने बोट आदितीकडे दाखवलं. आदितीचं हृदय अक्षरशः तुटलं. ती काही बोलणार होती पण थांबली. कारण तिच्या मनात एक विचार आला, जर मी काही बोलले तर भांडण अजून वाढेल. त्या दिवसापासून ती शांत राहायला लागली. कोणी काहीही बोललं ती फक्त ऐकायची. एक संध्याकाळ रोहन ऑफिसमधून थकून आला. सासू काहीतरी बोलली. रोहन चिडला. दोघांमध्ये वाद झाला आणि नेहमीप्रमाणे, हीच काहीतरी बोलली असेल तुला. सासूने पुन्हा आदितीकडे बोट दाखवलं. रोहनने एक क्षण आदितीकडे पाहिलं आणि मग शांत राहिला. तो तिच्यासाठी काहीच बोलला नाही. त्या क्षणी आदिती पूर्णपणे एकटी पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तरीही ती काही बोलली नाही.
तिने स्वतःला समजावलं, तू नवीन आहेस, समजून घे, सगळं ठीक होईल. रात्री ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर अंधार होता आणि तिच्या मनातही, मी एवढं सगळं करते तरीही सगळ्यांना मीच वाईट दिसते. कदाचित खरंच माझ्यात काहीतरी चूक असेल. ती स्वतःलाच दोष द्यायला लागली. पुढचे काही दिवस तिने अजून जास्त प्रयत्न केले. सगळ्यांसाठी वेळेवर काम, सगळ्यांशी हसून बोलणं, कोणालाही नाराज न करणं. पण परिणाम तोच, दोष पुन्हा तिचाच. एक दिवस घरात अचानक लाईट गेली. सासूने लगेच म्हटलं, काय केलंस तू? तुझ्यामुळेच असं होतं. आधी तिला हसू येणार होतं आणि रडूही. लाईट पण माझ्यामुळे जाते का आता? पण ती काही बोलली नाही. त्या रात्री ती खूप वेळ विचार करत बसली. पण मग तिने स्वतःला सावरलं. ठीक आहे, तिने स्वतःशी म्हटलं, जर माझ्यावर दोष दिल्याने घरात भांडण थांबत असेल तर मी सहन करेन. त्या दिवसापासून ती एक गोष्ट मान्य करून बसली, दोष माझाच आहे. कोणी काहीही बोललं ती फक्त मान हलवायची. हळूहळू घरात सगळ्यांना सवय झाली. दोष द्यायचा म्हणजे आदितीलाच, आणि आदितीला सवय झाली सगळं सहन करायची. पण तिला अजूनही माहिती नव्हतं की ज्या गोष्टीला समजूतदारपणा समजत होती तीच तिची सर्वात मोठी चूक होती. कारण ती सहन करत होती आणि घरचे त्याचा फायदा घेत होते. ती स्वतःला हरवत होती आणि कोणालाही त्याची जाणीव नव्हती. एक दिवस ती आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच ओळखू शकली नाही. ही मी आहे का? तिचं हसू हरवलं होतं, तिचा आत्मविश्वास हरवला होता. पण तरीही ती स्वतःला एकच गोष्ट सांगत होती, सगळं ठीक होईल. पण खरंच सगळं ठीक होणार होतं का? की ही फक्त तिच्या सहनशीलतेची सुरुवात होती? त्या रात्री आदितीला झोपच लागली नाही. छताकडे बघत ती तशीच पडून होती. डोळ्यात पाणी, मनात हजारो विचार. मी किती दिवस असं सहन करणार? मी खरंच चुकीची आहे का? सकाळ झाली, पण आज काहीतरी वेगळं होतं. ती उठली, काम केलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते बनावट हसूही गायब झालं होतं. किचनमध्ये चहा करत असताना सासूचा आवाज आला, आजकाल खूपच शांत झाली आहेस तू, काहीतरी मनात आहे का? आदितीने उत्तर दिलं नाही, कारण तिला माहिती होतं काहीही बोललं तरी दोष तिचाच निघणार. त्या दिवशी दुपारी ती एकटीच आपल्या रूममध्ये बसली होती. मोबाईल हातात घेतला. खूप वेळ नंबरकडे बघत राहिली आणि शेवटी तिने कॉल केला. ताई. फोनच्या त्या बाजूला तिची मोठी बहीण स्वाती. हॅलो आदिती, कशी आहेस ग? स्वातीचा आवाज ऐकताच आदितीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ताई. ती फक्त एवढंच बोलली आणि थांबली. काय झालं? तू रडतेस का? स्वाती घाबरली. ताई, मला नाही जमत आता. आदितीचा आवाज तुटत होता. शांत हो आदी, हळूहळू मला सांग, काय झालं आहे? आणि मग जणू काही आत साठलेला सगळा दुःखाचा पूर फुटला. ताई, मी खूप प्रयत्न करते, खरंच करते, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते, पण काहीही केलं तरी सगळ्यांना मीच वाईट दिसते. स्वाती शांतपणे ऐकत होती. ताई, घरात काहीही झालं ना तर दोष माझाच असतो. काय म्हणतेस तू? स्वातीने आश्चर्याने विचारलं. आणि मग आदितीने एकदाच सगळं उघड केलं. त्या दिवशी ना भाजी थोडी खारट झाली. मी मान्य केलं, चूक झाली. पण ताई, त्याच दिवशी सासू म्हणाली, तुझ्यामुळे घरात सगळं बिघडतं. मग दुसऱ्या दिवशी चहा थोडा थंड झाला. ताई, एवढ्यासाठी पण त्यांनी मला ओरडलं. एक दिवस तर सासू सासऱ्यांमध्ये भांडण झालं, कारण वेगळंच होतं. पण मध्येच सासू म्हणाली, ही आली ना तेव्हापासूनच घरात शांतता नाही. स्वातीच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला. आणि ताई, नणंद आणि सासूमध्ये भांडण झालं. नणंद म्हणाली,
आई, तू मला खूप बंधने घालते. तर सासू म्हणाली, मी नाही, ही तुझ्या कानात भरते. ताई, मी तिथे उभीच होते, मी काहीच बोलले नव्हते. आदितीचा आवाज आता थरथरत होता. एक दिवस तर घरात लाईट गेली. ताई, लाईट गेल्यावर पण त्यांनी मला विचारलं, तुझ्यामुळेच झालं ना. फोनच्या त्या बाजूला क्षणभर शांतता पसरली. आदिती, स्वातीने हळू आवाजात विचारलं, तू खरंच हे सगळं सहन करतेस? आदिती रडतच म्हणाली, ताई, मी काय करू? मला वाटलं जर मी शांत राहिले तर भांडणं थांबतील, म्हणून मी काही बोलत नाही. कोणी काहीही बोललं, मी फक्त ऐकते. मी स्वतःलाच दोष द्यायला लागले ताई. पण आता सहन होत नाही. स्वाती काही क्षण काही बोलली नाही. तिला सगळं समजलं होतं. मग ती ठाम आवाजात म्हणाली, आदिती, तू चुकीची नाहीस. त्या एका वाक्याने आदिती थबकली. पण ताई, ती काही बोलणार होती. नाही, स्वातीने थांबवलं. आधी माझं ऐक. माझ्याकडेही असाच प्रॉब्लेम होता. आदिती शांत झाली. मी पण तुझ्यासारखीच सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण काय झालं माहीत आहे? जितकी मी शांत राहिले तितकंच लोकांनी मला गृहीत धरलं. आणि एक दिवस मला कळलं, ज्यांना तुझी किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला जाळण्यात काही अर्थ नाही. ते तुला कधीच आपलं मानणार नाहीत. आदिती लक्ष देऊन ऐकत होती. तू त्यांच्या भांडणात का पडतेस? स्वातीने विचारलं. मी पडत नाही ताई, ते मला ओढतात. मग तूच स्वतःला वाचव. स्वाती ठामपणे म्हणाली, कसं? खूप सोपं आहे. जेव्हा घरात भांडण सुरू होतं ना, तेव्हा तू तिथून निघून जा. आदिती थोडी गोंधळी. म्हणजे तुझ्या रूममध्ये जा, दरवाजा बंद कर. जोपर्यंत त्यांचं भांडण संपत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नकोस. आदिती विचारात पडली. पण ताई, ते मला पुन्हा दोष देतील. स्वाती हलकसं हसली. आदिती, ते तर आधीच देत आहेत ना. त्या वाक्याने आदिती कम्प्लिटली शांत झाली. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्यांचा प्रॉब्लेम नाहीस, पण तू स्वतःला त्यांचा प्रॉब्लेम बनवतेस. आदितीच्या मनात काहीतरी हललं. आणि अजून एक, स्वाती म्हणाली, कधी कधी शांत राहणं म्हणजे सहन करणं नसतं, तर स्वतःला वाचवणं असतं. फोन ठेवल्यानंतर आदिती खूप वेळ तशीच बसून राहिली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. पण आज पहिल्यांदा त्या अश्रूंमध्ये थोडासा आत्मविश्वास होता. ती उठली, आरशासमोर उभी राहिली. मी चुकीची नाही, ती हळू आवाजात म्हणाली. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच तिने स्वतःवर विश्वास ठेवायचा प्रयत्न केला. त्या संध्याकाळी घरात पुन्हा एकदा आवाज वाढायला लागले. सासू आणि नणंदमध्ये वाद सुरू झाला. तू नेहमी असंच करतेस. मी काहीही खरेदी केली तुला आवडत नाही, नणंद म्हणाली. आणि तू तुझ्याकडे असलेल्या गोष्टींची खरेदी परत परत का करतेस? सासू म्हणाली. नेहमीप्रमाणे काही क्षणातच सगळ्यांच्या नजरा आदितीकडे वळल्या. आदिती काही सेकंद तिथेच उभी राहिली. तिच्या मनात दोन आवाज होते. नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ जाऊन भांडण थांबव. दुसरं, ताईचं ऐक. तिने खोल श्वास घेतला आणि एकही शब्द न बोलता ती तिथून वळली. हळूहळू चालत ती आपल्या रूममध्ये गेली. दरवाजा बंद केला. बाहेर अजूनही आवाज येत होते. पण आज पहिल्यांदा ती त्या भांडणाचा भाग नव्हती. ती बेडवर बसली, डोळे मिटले आणि स्वतःशी म्हणाली, आज मी स्वतःसाठी उभी राहिले. दरवाजा बंद झाल्याचा हलकासा आवाज आणि हॉलमध्ये चाललेलं भांडण अजूनच वाढलं. पाहिलंच का कशी निघून गेली? सासू चिडून म्हणाली. हो ना, काहीही झालं की रूममध्ये जाऊन बसते आता. नणंद टोमणा मारत म्हणाली. म्हणजे आता काही बोलायलाच नको का तिला? सासूचा आवाज अजून चढला. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. आदिती तिथे नव्हती. नेहमीप्रमाणे ज्यावर दोष टाकायचा, ज्यावर राग काढायचा, तो टार्गेट आज गायब होता. भांडण काही वेळ चालू राहिलं,
पण हळूहळू आवाज कमी व्हायला लागले, कारण आता दोष द्यायला कोणीच नव्हतं. रूममध्ये आदिती बेडवर शांत बसली होती. बाहेरचे आवाज अजूनही येत होते, पण आज तिचं मन थोडं शांत होतं. मी बरोबर केलं का, तिने स्वतःला विचारलं. काही क्षणांनी तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. हो, किमान आज मी स्वतःला वाचवलं. त्या दिवसानंतर आदितीने एक नियम बनवला. घरात भांडण, मी रूममध्ये. पहिले काही दिवस घरच्यांना हे अजिबात आवडलं नाही. ही आता ॲटिट्यूड दाखवते, सासू रागाने म्हणायची. कामं टाळण्यासाठी बहाणे करते, नणंद टोमणे मारायची. पण आदिती शांतच राहिली. ती आता कुणालाही एक्सप्लेन करत नव्हती, कुणालाही पटवून देत नव्हती, कारण तिला आता स्वतःला समजावणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. हळूहळू एक विचित्र गोष्ट घडायला लागली. घरात भांडणं अजूनही व्हायची, पण आदिती नसतानाही ती भांडणं तशीच चालू राहायची. एक दिवस सासू सासरे जोरात भांडत होते. नेहमीप्रमाणे सासू म्हणणार होती, ही सगळं करते, पण ती थांबली, कारण आदिती तिथे नव्हती. क्षणभर सासू गप्प झाली. तिला कळलं, आज दोष कोणाला द्यायचा. त्या दिवशी भांडण थोड्याच वेळात शांत झालं. सासू विचारात पडली. खरंच आदिती नसताना पण भांडण होतंय, पण मी आधी तिलाच दोष देत होते. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसमधून आला. घरात पुन्हा ताणलेलं वातावरण. काय झालं, त्याने विचारलं. काही नाही, तुझ्या बायकोला काही पडलेलं नाही आता घराचं, सासूने तक्रार केली. रोहनने आजूबाजूला पाहिलं. आदिती कुठे आहे? रूममध्ये, नेहमीसारखी, नंदेने उत्तर दिलं. रोहन थोडा वेळ शांत राहिला. तो रूमकडे गेला. दरवाजा हलकासा उघडला. आदिती खिडकीजवळ उभी होती. ती बाहेर पाहत होती. रोहन काही क्षण तिला बघतच राहिला. त्याला अचानक जाणवलं, ही तीच आदिती आहे का, जिचं हसू कायम असायचं, जी सगळ्यांसाठी धावत होती. आज ती खूप शांत होती. आदिती, तो हळू आवाजात म्हणाला. ती वळली. हं, तू बाहेर का आली नाहीस? आदिती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, कारण मला माहीत होतं, शेवटी दोष माझाच निघणार होता. रोहन काही बोलू शकला नाही. त्या एका वाक्याने त्याच्या मनाला धक्का बसला. आदिती, असं नाही आहे. ती हलकसं हसली. असं नाही आहे, मग कसं आहे रोहन? तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त सत्य होतं. जेव्हा भाजी खारट झाली, दोष माझा. जेव्हा लाईट गेली, दोष माझा. जेव्हा आई बाबा भांडले, दोष माझा. ती थांबली. आणि तू नेहमी शांत राहिलास. रोहनचं डोकं खाली झुकलं. त्याला आठवायला लागलं, प्रत्येक वेळ तो खरंच शांत राहिला होता. मी विचार केला नव्हता इतकं, तो हळू आवाजात म्हणाला. हो, तू कधी विचारच केला नाहीस, आदिती शांतपणे म्हणाली. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. आदिती, रोहनने पुन्हा आवाज दिला. सॉरी. आदितीने त्याच्याकडे पाहिलं. त्या एका शब्दात पहिल्यांदा तिला काहीतरी जाणवलं. कदाचित कोणीतरी समजायला लागलं आहे. त्या दिवसानंतर रोहन थोडा बदलायला लागला. तो आता भांडणात आदितीला ओढू देत नव्हता. एक दिवस सासू पुन्हा म्हणाली, हीच काहीतरी करते. तेव्हा रोहन म्हणाला, आई, कृपया प्रत्येक गोष्टीत आदितीला दोष देऊ नकोस. सासू थबकली. तिला अशी अपेक्षा नव्हती. हळूहळू घरात वातावरण बदलायला लागलं. सगळं अचानक परफेक्ट झालं नाही, पण एक गोष्ट बदलली. आता प्रत्येक वेळी दोष आदितीवर टाकला जात नव्हता आणि आदितीने स्वतःला दोष देणं थांबवलं होतं. एक संध्याकाळ ती पुन्हा खिडकीजवळ उभी होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, कधीकधी शांत राहणं म्हणजे हार नसते, तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. आणि त्या क्षणी आदिती हरलेली नव्हती, ती स्वतःला सापडली होती. या कथेतून मिळणारा बोध. ही कथा आपल्याला सांगते की प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो,
कधीकधी तो अन्याय सहन करणं असतं. अनेक कुटुंबामध्ये असं होतं की घरात काहीही चुकलं, भांडण झालं आणि तणाव निर्माण झाला की सगळ्यांना एक सोप्पा दोषी लागतो आणि तो बहुतेक वेळा सून असते. पण खरी गोष्ट अशी आहे की दोष एका व्यक्तीचा नसतो, तो घरातील विचारसरणीचा आणि वागण्याच्या पद्धतीचा असतो. आदितीप्रमाणे अनेक स्त्रिया सगळ्यांना समजून घेतात, सहन करतात, स्वतःला दोष देतात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे घर शांत राहील. पण स्वतःला हरवून मिळवलेली शांतता कधीच खरी नसते. या कथेतून आपण शिकतो, स्वतःची किंमत ओळखणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःवर घेणं चुकीचं आहे आणि कधीकधी एक पाऊल मागे घेणं म्हणजे हार नाही, तर स्वतःला वाचवणं असतं. तसेच ही कथा समाजालाही एक प्रश्न विचारते, आपण खरंच सुनेला कुटुंबाचा भाग मानतो का, की फक्त चूक झाली की दोष द्यायला एक व्यक्ती शोधतो? शेवटचा प्रभावी संदेश, घर तेव्हाच आनंदी राहतं जेव्हा दोष देणं थांबतं आणि एकमेकांना समजून घेणं सुरू होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.